शिवसेनेची जागा वाटपावरून गोंधळ अजूनही सुरूच असल्याचं दिसतंय। हिंगोलीमधून सुरुवातीला विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती, मात्र आता त्यांचा पत्ता कट होण्याची चिन्ह आहेत आणि उद्या सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। सध्या हेमंत पाटील यांची उमेदवारी धोक्यात आल्याची माहिती आहे, त्यामुळे मोठ्या घडामोडींना वेग आलेला आहे। जागा वाटपावरनं अजूनही गोंधळाचं चित्र आहे। सुरुवातीला हेमंत पाटलांना उमेदवारी देण्यात आली होती आणि आता त्यांचा पत्ता कट करत बाबूराव कदम यांना इथून उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर हेमंत पाटील यांचं तिकीट काढून त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम मधून उमेदवारी देण्याचा निर्णय शिवसेनेकडून घेण्यात आलाय। उद्या यवतमाळ वाशिम आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या ठिकाणी उपस्थित राहणार। विक्रांत शिंदे आपल्याला अपडेट देतात। विक्रांत, शेवटच्या क्षणाची घडामोड, उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही तिकीट कट होतंय। खरं काही तांत्रिक अडचणीमुळे विक्रांतचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। मात्र हिंगोली, जिथे हेमंत पाटील जे तिथले विद्यमान खासदार आहेत, त्यांना उमेदवारी जाहीर झाली होती, मात्र आता अखेरच्या क्षणी, उद्या खरं तर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे हिंगोलीसाठी आणि इथे त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या जागी बाबूराव कदम यांना तिकीट दिलं जाणार आहे। तर इकडे यवतमाळ वाशिम मधून सुद्धा भावना गवळी यांना 6व्यांदा उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आता पुसट झालेली आहे। त्यांच्या जागी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे। पुन्हा एकदा विक्रांतकडे जाऊया। विक्रांत, अनपेक्षित नावं समोर येत आहेत आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही पत्ता कट होतोय, काय घडतंय शिंदेंच्या शिवसेनेत? अगदी खरं आहे। अनपेक्षित नावांविषयी बोलायचं झालं तर यवतमाळ वाशिम हा जो लोकसभा मतदारसंघ आहे, त्या लोकसभा मतदारसंघामधून खरं तर भावना गवळी यांचं नाव चर्चेत होतं। त्यानंतर भावना गवळी यांचं तिकीट कट होईल असं बोललं जात होतं आणि त्याऐवजी संजय राठोड यांना तिकीट मिळेल असं बोललं जात होतं, कारण त्या ठिकाणी असलेला समाज आणि त्या समाजावर संजय राठोड यांचा असलेला होल्ड या कारणास्तव त्यांचं नाव चर्चेत होतं। मात्र आता जे नाव समोर येतंय ते हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी म्हणजे राजश्री पाटील यांचं नाव निश्चित झाल्याची जी माहिती आहे ती आपल्याला वरिष्ठ नेत्यांकडून, शिंदेच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांकडून मिळते। त्याच्यामुळे राजश्री पाटील या यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असतील, तर हेमंत पाटील यांचं सुद्धा तिकीट जे आहे त्यांच्या लोकसभा मतदारसंघातून ते कट झाल्याचं, त्यांचा पत्ता कट झाल्याची माहिती मिळते। त्यांच्याऐवजी खरं तर बाबूराव कदम यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार आहे, अशा प्रकारची विश्वसनीय माहिती आपल्या समोर येते। अगदी जसं तुम्ही म्हणालात की या सगळ्या शेवटच्या क्षणाच्या हालचाली आहेत, या सगळ्या हालचाली नेमक्या कशासाठी, तर भाजपचा भावना गवळी यांच्या नावाला विरोध असल्याची जी चर्चा आहे ती चर्चा होती। तसंच स्थानिक पदाधिकाऱ्यांचं सुद्धा हेच म्हणणं होतं। अँटी इन्कम्बन्सी जी आहे ती काही प्रमाणात भावना गवळी यांच्या विरोधात आपल्याला त्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळत होती आणि त्याचाच परिणाम म्हणून आता उमेदवार हे शेवटच्या क्षणाला बदललेले आपल्याला पाहायला मिळतात। अद्याप अधिकृत घोषणा या दोन्ही बाबतीत झालेली नसली तरी सुद्धा ही अत्यंत विश्वसनीय माहिती आहे आणि हे दोन्ही फॉर्म भरण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या सकाळी उपस्थित असतील अशी माहिती मिळते। नम्रता, अगदी विक्रांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर हिंगोलीमध्ये हेमंत पाटील यांच्या ऐवजी आता कदम यांचं नाव चर्चेत आलेलं आहे। तर यवतमाळ वाशिम मध्ये हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांचं नाव चर्चेत आहे, त्यामुळे उमेदवारी नेमकी कुणाला आणि उद्या अर्ज नेमका कोण भरणार, एबी फॉर्म पक्षातर्फे कुणाला दिला जाणार याची चर्चा या क्षणाला रंगलेली आहे। पुन्हा एकदा विक्रांतकडे जाऊया। विक्रांत, हिंगोलीच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर हेमंत पाटील जे इथले विद्यमान खासदार आहेत आणि त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ती कट करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे। खरं तर याविषयी बोलायचं झालं तर अगदी गोपनीय जी माहिती समोर येते, जी अगदी ऑफ द रेकॉर्ड आहे, ती माहिती अशी आहे की भाजपकडून या नावाला विरोध करण्यात आला। जरी नाव जाहीर झालेलं असलं तरी सुद्धा ते नाव पुन्हा मागे घ्या अशा प्रकारचे जे आदेश आहेत ते दिल्लीतून भाजपच्या नेत्यांकडून देण्यात आल्याची माहिती मिळते। खरं तर त्यानंतर हेमंत पाटील यांचे कार्यकर्ते सुद्धा आज दुपारी आपण वर्षा बंगल्यावर जमलेले पाहिलं। त्यांच्याशी ज्यावेळी बातचीत केली त्यावेळी त्यांच्या सुद्धा मनात आपल्याला या बाबतीत रोष दिसला की आधी नाव जाहीर झालं, त्यानंतर पत्ता कट करण्यात येतोय। त्याच्यामुळे भाजपच्या आदेशानुसार हेमंत पाटील यांचा पत्ता कट झालाय का हे पाहणं महत्त्वाचं असेल। सोबतच आता बाबूराव कदम यांचं नाव जवळपास निश्चित झालंय असं बोललं जातंय। उद्या किंवा आज रात्री उशिरापर्यंत अधिकृत घोषणा करण्यात येईल आणि उद्या फॉर्म सुद्धा भरला जाईल।
म्हणजे थोडक्यात हेमंत पाटील यांचं इथे जरी तिकीट कट झालेलं असलं तरी त्यांच्या पत्नीला यवतमाळ वाशिममधनं उमेदवारी देऊन कुठेतरी कॉम्पेन्सेट करायचा हा प्रयत्न म्हटला जाऊ शकतो. अगदीच नम्रता, खरं तर कॉम्पन्सेट करण्याचा प्रयत्नच याला म्हणावं लागेल. मात्र असं असलं तरी सुद्धा मग भावना गवळी यांना तिकीट देणार नाही हे जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जाते. नाशिकमध्ये हेमंत गोडसे जे आहेत त्यांच्या तिकिटावर अद्यापपर्यंत कोणताही ठोस निर्णय झालेला नाहीये. त्याच्यामुळे आत्ताचे जे विद्यमान खासदार आहेत शिंदेच्या शिवसेनेचे त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराजीचा सूर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळू शकतो. म्हणजे स्वतः हेमंत पाटील हे पूर्णपणे या कॉम्पन्सेशनला तयार आहेत का नाही हे माहित नाही. भावना गवळी यांना कशा प्रकारे कॉम्पन्सेट केलं जाणार ते अद्यापपर्यंत निश्चित नाहीये. हेमंत गोडसे जे आहेत ते नाराज आहेत. त्याच्यामुळे हे जे खासदार आहेत ज्यांचे तिकीट यावेळी यंदा कट करण्यात आलेलं आहे त्यांची नाराजी नेमकी कशा प्रकारे दूर केली जाते ते सुद्धा पाहावं लागणार आहे. नम्रता, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन यवतमाळ वाशिम या मतदारसंघातली बंजारा मतं लक्षात घेऊन संजय राठोड यांचं नाव चर्चेत आलेलं होतं. त्यांचं काय होणार? अगदी खरं आहे. खरं तर संजय राठोड यांचं नाव चर्चेत आलं होतं. त्याचं कारण सुद्धा जसं तुम्ही म्हणालात की यवतमाळ या लोकसभा मतदारसंघामध्ये असलेला बंजारा समाजाचं प्राबल्य किंवा त्यांची मतसंख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावर आणि संजय राठोड यांच्या पाठीमागे बंजारा समाज मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पाठीशी उभा असल्याचं सुद्धा आपण वारंवार पाहिलेलं आहे, सातत्यानं पाहिलेलं आहे. आणि कशी प्रकरणं घडली होती ज्याच्यामध्ये बंजारा समाजानं संजय राठोड यांना पाठिंबा दिल्याचं सुद्धा आपण पाहिलंय. त्यामुळे त्यांचं नाव चर्चेत होतं. मात्र आता हे नाव अगदीच मागे पडलेलं आहे आणि त्यांच्याऐवजी खरं तर हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना तिकीट जवळपास निश्चितच झालंय अशी जी खात्रीलायक माहिती आहे ती मिळते. फक्त अधिकृत घोषणा जी आहे ती होणं बाकी आहे. त्याच्यामुळे संजय राठोड नेमका काय निर्णय घेतात किंवा त्यांना या संदर्भात काय वाटतं हे सुद्धा पाहावं लागेल. पण म्हणजे हेमंत पाटील जे हिंगोली मधले खासदार आहेत आणि त्यांच्या पत्नीला यवतमाळ वाशिम मधून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते, हे गणित कसं जुळवण्यात आलंय? हे गणित कसं जुळवण्यात आलं यापेक्षा नाराजीचा सूर कितपत कमी करता येईल हे पाहून खरं तर हे गणित जुळल्याचं बोललं जातंय. कारण हेमंत पाटील यांची नाराजी असतानाच त्यांची नाराजी कुठेतरी कमी व्हावी, म्हणजे ती दूर होणं हे जरी कठीण असलं तरी सुद्धा ती कमी व्हावी यासाठी खरं तर राजश्री पाटील यांचं नाव पुढे आलेलं आहे. मग ते इकडे दुसऱ्या लोकसभा मतदारसंघामधून असेल तरी सुद्धा चालेल, यवतमाळमधून असेल तरी सुद्धा चालेल, म्हणून त्यांना यवतमाळमधून खरं तर ही तिकीट जी आहे ते जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जातंय. नाराजी दूर करण्याचाच हा प्रयत्न आहे अशा प्रकारची चर्चा खरं तर राजकीय वर्तुळामध्ये वर्षा बंगल्याच्या बाहेर आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये सुरू आहे. उमेदवारी देताना एक साधं गणित असतं की हा उमेदवार या ठिकाणावरनं निवडून आला पाहिजे. माझा मुद्दा असा आहे की हिंगोलीमधल्या विद्यमान खासदाराच्या पत्नीला ज्या वेळेला यवतमाळ वाशिममधनं तिकीट दिलं जातं त्यावेळेला तिथे म्हणजे निवडून येण्याची शक्यता आणि क्षमता किती आहे, कशी बघितली जाते, की असं समजायचं की ती जागा सोडून दिली? जागा सोडून दिली असं खरं तर म्हणता येणार नाही. कारण कोणताही पक्ष असो, शिंदेची शिवसेना ही स्वतः सत्तेमध्ये आहे, त्यामुळे सत्तेत असलेला पक्ष कधीही असा विचार करणार नाही की ती जागा आपल्याला सोडून द्यावी लागेल. मात्र याविषयी तुम्ही जसं म्हणालात की निवडून येण्याची क्षमता, खरं तर ही क्षमता ही केवळ महायुतीचा उमेदवार म्हणून त्या निवडून येऊ शकतात असं शिवसेनेला वाटतंय. की राजश्री पाटील यांचं यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये काही प्राबल्य आहे, त्यांच्या नावाची ज्याला आपण फेस व्हॅल्यू म्हणतो ती त्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे का याची पडताळणी शिंदेच्या शिवसेनेने केली आहे किंवा नाही केलेली, की हा तातडीने घेतलेला निर्णय आहे या संदर्भात अद्यापपर्यंत स्पष्टता नाहीये. नम्रता, हे सगळं झालं, जर राजश्री पाटील यांचं नाव फायनल झालं तर भावना गवळींच्या नाराजीचं काय? खरं तर भावना गवळी यांच्या नाराजीविषयी आता आपण बोलूच शकत नाही. कारण भावना गवळी यांचं अद्यापही असं म्हणणं आहे की मीच उमेदवार आहे आणि मी अजूनही या संदर्भात पॉझिटिव्ह आहे. मला अजूनही असं वाटतं की पक्षाकडून मलाच उमेदवारी दिली जाईल. खरं तर मागच्या अनेक वर्षांपासून लोकसभा मतदारसंघ जो यवतमाळचा आहे त्याचं प्रतिनिधित्व भावना गवळी करतायत, शिवसेनेचं काम अनेक वर्ष करतायत आणि या सगळ्या बाबींमुळे मीच शिवसेनेची अधिकृत उमेदवार असेल असा विश्वास अजूनही भावना गवळींना वाटतोय. मात्र जी माहिती हाती आली त्यानुसार भावना गवळी यांचा पत्ता कट झाल्याची आत्ताच्या क्षणाची माहिती समोर येते. नम्रता, अगदी. आणि ह्या एकूणच या यवतमाळ आणि नांदेड लोकसभा आहे आणि ही जबाबदारी काय खूप माझ्यासाठी मोठी आहे, आव्हान आहे. परंतु मी निश्चितच जर याच्यात मला यश आलं तर निश्चित त्याच काम करेन आणि
जे माझ्यावर एकनाथभाई शिंदेना जबाबदारी टाकली तर कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही. शेवटचा प्रश्न आहे, बाबुराव पाटील पडळकर म्हटलं की एक सर्वसामान्य शिवसैनिक, जिल्हा परिषद सदस्य, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख ते लोकसभेचा उमेदवार कसा राहिला पाहिजे? प्रवास तर बाबुराव कदम बोलत होते, ज्यांना उमेदवारी आता निश्चित झालेली आहे हिंगोलीमधून. हिंगोली जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत ते यापूर्वी 2014 मध्ये हदगाव हिमायतनगर मधून ते विधानसभेच्या रिंगणातही उतरलेले होते. तर या घडीला शिंदेच्या शिवसेनेच्या जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये अदलाबदल झालेली आपल्याला दिसते. पुन्हा एकदा आपण जाऊया विक्रांतकडे. विक्रांत, ही अदलाबदल कदाचित निवडून येण्याची, उमेदवार निवडून यायची शक्यता यामुळे वाढेल, कमी होईल, हा त्या ठिकाणचं स्थानिक गणित असू शकेल. मात्र शिंदेच्या शिवसेनेबाबतचं एक परसेप्शन यामुळे बदलत आहे की भाजपचा किती दबाव, किती प्रभाव शिंदेच्या शिवसेनेवर आहे. खरं आहे नम्रता. खरं तर या ज्या परसेप्शन बद्दल तुम्ही बोललात, काही वेळापूर्वी म्हणजे दुपारच्या सुमारास ज्यावेळी हेमंत पाटील यांचे कार्यकर्ते वर्षा बंगल्याबाहेर जमलेले होते, तेव्हा त्यांच्यामध्ये एक कुजबूज जी आहे ती सुरू होती. ती कुजबूज अशी होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं महायुतीमध्ये असलेलं वजन कमी झालंय, अशा प्रकारची चर्चा ही त्यांची आपापसात सुरू होती. त्यामुळे अर्थातच शिंदेच्या शिवसेनेबद्दलचं असलेलं किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचं असलेलं जे परसेप्शन आहे, जनसामान्यांमधलं असेल किंवा मग शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेलं परसेप्शन आहे, ते परसेप्शन कुठेतरी बदलतंय, ते किंचितसं खराब होतंय असं आपल्याला म्हणावं लागेल नम्रता. अगदी. आणि या घडीला मला वाटतं ते त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा चिंतेचा विषय असणार आहे, कारण हिंगोली, यवतमाळ, वाशिम एवढेच नाही तर त्यांच्याकडे राज्यातले अनेक मतदारसंघ आहेत. नाशिकचा मगाशी तू उल्लेख केलेला होतास. नाशिकच्या बाबतीत अद्याप कुठचीच हालचाल आपल्याला दिसून येत नाहीये. इकडे भावना गवळींची नाराजी असू शकते, हेमंत पाटील यांची नाराजी असू शकते. म्हणजे बेसिकली शिंदेने या नाराजी नाट्यानं घेरलेलं आहे. रस्ता कठीण आहे त्यांच्यासाठी. अगदी खरं आहे नम्रता, रस्ता कठीण आहे असंच म्हणावं लागेल. कारण आज भावना गवळी काही तास बसल्यानंतर मग त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट होते. मागे हेमंत गोडसे जवळपास 8 ते 9 तास, खरं तर 6 तास ते वर्षा बंगल्यावर बसले होते. त्यानंतर काही तास ते बाळासाहेब भवनला बसले होते, जिथे मुख्यमंत्री गोविंदा यांचा पक्षप्रवेश करून घेत होते. मात्र मुख्यमंत्री आणि हेमंत गोडसे म्हणजे आपल्या पक्षाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट खरं तर झालेली नव्हती असं आपण पाहिलं. त्यानंतर हेमंत गोडसे नाशिकला निघून गेले. त्याआधी 2दा त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं. त्यामुळे आपल्याच खासदारांमध्ये कुठेतरी नाराजी आहे आणि तो नाराजीचा सूर हा मुख्यमंत्र्यांना पाहावा लागतोय. खरं तर ही नाराजी केवळ लोकसभेपुरती मर्यादित राहणार नाहीये, तर विधानसभेला सुद्धा याचे परिणाम पाहायला मिळू शकतात. आणि हे अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती आहे, त्यांना या संदर्भातली कल्पना आहे. मात्र ते या नाराजीला नेमकं कशा प्रकारे टॅकल करतात, टॅकल करण्यामध्ये यशस्वी होतात का, आणि किती काळानंतर ते टॅकल करण्यामध्ये यशस्वी होतात, हे सगळं पाहणं महत्वाचं असेल नम्रता. आणि यामध्ये कोड्यात टाकणाऱ्या काही ठिकाणची परिस्थिती अशी आहे की जिथे विद्यमान खासदार जरी शिंदेंचा असला तरी सुद्धा तिथे प्रभाव शिंदेच्या शिवसेनेची जी संघटना आहे तिचा तुलनेने कमी दिसतोय. काही ठिकाणी अशी आहे की शिवसेना दावा जरी सांगत असली त्या मतदारसंघांवरती, म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गचं उदाहरण आपण घ्यायचं म्हटलं तर तिथला विद्यमान खासदार हा शिंदेच्या शिवसेनेत नाहीये. म्हटल्यानंतर तिथे शिंदे उमेदवारी कुणाला देणार, त्याच्या निवडून यायची शक्यता काय, असे अनेक प्रश्न आहेत. आणि त्यातूनच भाजपचा हा डॉमिनन्स वाढतोय असं आपल्याला यामधून कन्क्लुजन करता येईल. खरं तर या डॉमिनन्स विषयीच बोलायचं झालं तर काही जे सर्वे आहेत त्या सर्वेचा आधार घेऊन भाजप असं परसेप्शन क्रिएट करते की शिंदेच्या शिवसेनेचं काही ठिकाणी प्राबल्य नाही आणि त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवार दिला जाऊ नये. या संदर्भात बोलताना संजय शिरसाट जे शिंदेच्या शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आहेत त्यांनी सुद्धा या विषयाचा उल्लेख केला होता की अशा कोणत्याही सर्वेवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, मीडियाने सुद्धा तो विश्वास ठेवू नये आणि आमच्यावर त्या संदर्भातून कोणीही डॉमिनन्स क्रिएट करू शकत नाही असं ते म्हणाले होते. मात्र त्यांचं वक्तव्य असं असलं तरी सुद्धा डॉमिनन्स क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातोय हे सुद्धा त्याच वक्तव्यातून सिद्ध होते. अगदी तुम्ही जसं म्हणालात की रत्नागिरी सिंधुदुर्गचा मुद्दा आहे किंवा नाशिकचा मुद्दा आहे. नाशिकच्या मुद्द्याविषयी बोलायचं झालं तर आता शिंदेची शिवसेना यांचा विद्यमान खासदार म्हणजे हेमंत गोडसे हे तिथले विद्यमान खासदार आहेत. मात्र आता त्यांच्याऐवजी छगन भुजबळ यांना तिकीट दिलं जाऊ शकतं अशा प्रकारची चर्चा आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असलेले छगन भुजबळ यांना तिकीट दिलं जाऊ शकते. त्याच्यामुळे ही जी नाराजी आहे ती नाराजी दूर करण्यामध्ये मुख्यमंत्री कितपत यशस्वी होतात
पाहावं लागणार आहे. इकडे कोकणात जायचं म्हटलं तर किरण भैया सामंत हे स्वतः इच्छुक आहेत, त्यांचे बंधू असलेले उदय सामंत जे अगदी, त्यामुळे जसं विक्रांत तू आता सांगतोस की इच्छुकांच्या जे नाराजीचं वलय एक मुख्यमंत्र्यांभोवती तयार झालेलं आहे, ते वलय ते कसं तोडणार, या नाराजांना कसं थंड करणार हे बघावं लागेल. विक्रांत, धन्यवाद या सगळ्या विश्लेषण.